महाड राडा प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। विकास गोगावलेसह 6 आरोपींना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। रविवारी पुन्हा त्यांना न्यायालयामध्ये सुद्धा हजर केलं जाणार आहे। दोन्ही साइडचे आरोपी हजर केले। मी विकास गोगावलेकडून मी स्वतः आणि भिसे वकील जे आहेत त्या मी वकीलपत्र दाखल केलं। आमचे 1 ते 8 आरोपी हजर झालेले, त्याप्रमाणे पोलिसांची मागणी पण 2 दिवसाचा पीसीआर जो परवापर्यंत दिलेला आहे आणि दुसरे आरोपी जे हजर केले त्यामध्ये पण 2 दिवस पीसीआर दिलेला आहे दोन्ही केसमध्ये। सीआर नंबर 178 जो आहे त्याच्यामध्ये 8 आरोपी हजर झालेले आहेत पोलिसांच्या पुढे आणि 179 मध्ये 5 आरोपी हजर झालेले आहेत। त्यांची अटकेची पुढची प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आलेलं आहे। या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्याला आणखी तपशील देतील। अजेश, जगदीश, महाड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये मोठा राडा झाला होता आणि त्यानंतर तब्बल 1.5 महिन्यांनी जे आहेत या प्रकरणातील 13 आरोपी जे आहेत ते आज महाडच्या पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले। यामध्ये विकास गोगावले यांचाही समावेश आहे। या 13 आरोपींना जे आहे ते महाडच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि त्यांना 2 दिवसाची जी आहे ती पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। तब्बल 1.5 महिन्याआधी हा सर्व घटना जी आहे ती निवडणुकीच्या दरम्यान झाली होती। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला होता आणि या प्रकरणी परस्पर गुन्हेही दाखल झाले होते आणि त्यानंतर हे सर्व जे आहेत आरोपी ते फरार होते। मात्र या संपूर्ण प्रकरणावर जो आहे तो हायकोर्टाने पोलिसांवर आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते आणि त्यानंतर जे आहे त्या हालचालीला वेग आला आणि आज 11 वाजता जे आहे ते विकास गोगावले आणि अन्य आरोपी जे आहेत ते महाड पोलीस स्टेशन मध्ये हजर झाले। तब्बल 6 तास त्यांची चौकशी झाली। त्यानंतर हायकोर्टाने जे आहेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हजर राहावे किंवा तात्काळ अटक करावी अशा पद्धतीच्या सूचना दिल्याच्या नंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील महाड पोलीस स्टेशन मध्ये हजर आले आणि त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण घटनेतील 13 आरोपी जे आहेत ते या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि त्यांना जे आहेत ते 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। अन्य आरोपी जे आहेत त्यांना पोलीस अटक करतात की स्वतःहून येऊन पोलीस स्टेशनला हजर राहतात हे पाहणं आता जगदीश महत्त्वाचं ठरणार आहे।